नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, ग्रुप बी असू द्या किंवा ग्रुप सी असू द्या, 2023 पासून सिलेबस चेंज झाला आणि मुख्य परीक्षेला सुद्धा सायन्सचा भाग आलाय, है ना. सिलेबस आधीपेक्षा बराचसा चेंज झालाय, छोटा पण झालाय, पण सायन्सचा भाग आहे ना, हा तिथं पण होता, आधी नव्हता, तो आता आलाय. आणि एक हे तर लक्षात ठेवा की सायन्स जिथं असतो ना, तिथं तो डिसाइडिंग फॅक्टर असतो. सायन्स जिथं आहे ना, तिथं काय तर तो डिसाइडिंग फॅक्टर आहे. का? कारण सायन्स असा विषय आहे जो सर्वांना सोपं जाईल असं नाही. त्यामुळे जो करेल तो चांगले मार्क्स घेईलच. पूर्व परीक्षेमध्ये पण ज्यांनी ज्यांनी क्लिअर केलेली आहे पूर्व परीक्षा, त्यांच्या क्लिअर लक्षात आलं असेल की सायन्स मध्ये चांगले मार्क आहे ना, तर हाय चान्सेस असतात की पूर्व परीक्षा क्लिअर होईल. म्हणून हाय चान्सेस म्हणतोय मी. कारण जर आपण विचार करून गेलो ना की कोणत्या एखाद्या विषयाचे 15 प्रश्न आलेत, मी त्यापैकी 15 पैकी 15 घेणार आणि सायन्समध्ये 1-2 मिळाले तरी पण चालेल, असं प्रॅक्टिकली होत नाही. करेक्ट. आणि सायन्स असा विषय आहे की एक तर त्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळतात, नाही तर मग काय तर खूप कठीण जातो. करेक्ट. आणि म्हणून सायन्स हा डिसाइडिंग फॅक्टर आहे असं तरी मला वाटतं. आणि दुसरं काय तर सीसॅट, म्हणजे कंबाईनच्या दृष्टीने मी बोलतोय बरं का. सीसॅट सुद्धा, कारण सीसॅट मध्ये त्या वेळेमध्ये जो आपण टाइम देणार आहोत त्या टाइम मध्ये तो आन्सर आला पण पाहिजे आणि विदिन अ टाइम आपल्याला आन्सर काढायचं. त्यामुळे दोन सब्जेक्ट असे आहेत ना की कंबाईन मध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. ज्यांचा या दोन विषयावर हातखंडा आहे ना, बस तो क्लिअर करेल पूर्व परीक्षा पण आणि मुख्य परीक्षा पण. आता आज आपण प्रॉपर स्टडी समजून घेऊ की सायन्ससाठी. आणि मला असं वाटतं की सायन्सचा जो भाग आहे ना, पूर्व परीक्षेपेक्षा हा सोपा आहे. म्हणून पूर्व परीक्षेपेक्षा सोपा आहे आणि रिपिटेटिव्ह क्वेश्चन जास्त आहेत. विथ सिलेबस आपण कम्प्लीट डिटेल आहे ना तो समजून घेऊ. बघा, सर्वात आधी मी माझा नंबर इथे दिलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीज आहेत या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. इव्हन जर तुम्ही कोणी नवीन विद्यार्थी असणार तरी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल मी तुम्हाला शेअर करतो. इथं टेलिग्राम चॅनल दिलेला आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे, सर्व होणार शेअर. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे तर याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. नेक्स्ट बघा, इथं इंस्टाग्रामचा अकाउंट दिलेला आहे ज्यावर सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो, नक्की जॉईन करता येईल. हा, सर्वात आधी बघा की सिलेबस कधीपासून चेंज झालेला आहे. 2023 पासून चेंज झालेला आहे. आणि आधी सायन्स नव्हता, आता काय तर सायन्स सुद्धा हा मेन्स मध्ये आलेला आहे. आता ज्यावेळेस मी सायन्स म्हणतो ना, तर सायन्स साठी हे लक्षात ठेवा की इथं दोन भाग आहेत. ज्यावेळेस मी सायन्स म्हणतो तर याचे ना दोन भाग आहेत. दोन भाग कोणते? एक आहे काय तर ज्याला आपण जनरल सायन्स, सामान्य विज्ञान म्हणू. जनरल सायन्स म्हणजेच काय तर सामान्य विज्ञान. यामध्ये काय येतात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये मग बॉटनी आणि झुलॉजी ते सर्व. आणि दुसरा भाग आहे काय तर टेक्नॉलॉजी आहे. करेक्ट. आता जनरल सायन्सचा जो भाग आहे हा कुठं आहे? हा आहे प्रिलिमला. आणि जनरल सायन्सचा भाग हा मेन्सला पण आहे. टेक्नॉलॉजीचा भाग हा फक्त मेन्सला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये आता मेन्स मध्ये काय आलं? जनरल सायन्स पण आलंय आणि टेक्नॉलॉजी पण आलंय. इथं आधी होता काय तर इथं पूर्व परीक्षेमध्ये फक्त प्रिलिम आहे, मेन्स मध्ये दोन्ही पण आहेत. करेक्ट. आता दोन्हीही मिळून किती प्रश्न विचारले जातात तर या पहिल्या भागावर प्रिलिमचं मी आता डिस्कस करत नाही, आपण फक्त मुख्य परीक्षेवर फोकस करतोय. मुख्य परीक्षेमध्ये जनरल सायन्सवर 12 प्रश्न असतील, 12च येत आहेत जेव्हापासून पॅटर्न चेंज झालाय तेव्हापासून. आणि टेक्नॉलॉजीवर 8च प्रश्न येतात. आणि असे टोटल मिळून आपल्याला 20 प्रश्न पाहायला मिळतात. आता तुम्ही गणित काढा, तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्ही स्वतः पर्सेंटेज काढा की टोटल प्रश्न आहेत किती. ते तर आहेत 100. आणि त्यापैकी 20 प्रश्न सायन्सचे आहेत, म्हणजेच किती झाले तर 20% आहे हा सायन्सचा भाग आहे. 1/5 भाग आहे. आता का 5च सब्जेक्ट आहेत का? नाही, 5 पेक्षा जास्त सब्जेक्ट आहे. म्हणजे मी जर सिलेबस मध्ये जर पाहिलं तर मला इथं 8वा नंबर पाहायला मिळतोय. आणि यानंतर अजून एक टॉपिक म्हणजे 9 घटक दिलेत. बरोबर. म्हणजे 100ला जर 9ने जर आपण भाग दिलं, 100ला 9ने भाग दिलं तर 11×9 = 99, 11 पॉईंट समथिंग आन्सर येईल. एवढे प्रश्न प्रत्येक सब्जेक्टवर विचारायला पाहिजे होते, ऍव्हरेज जर आपण काढलं तर. इथं किती आहे? इथं आहे सरळ 20%, म्हणजे ऑलमोस्ट डबल पर्सेंट. आणि तुम्हाला तेच म्हणतोय मी की हा डिसाइडिंग फॅक्टर का आहे. एक तर हा विषय असा आहे की सर्वांना सोपं जाईल असं नाही. आणि दुसरं म्हणजे काय की वेटेज चेक करा ना, ऍव्हरेज पेक्षा किती जास्त प्रश्न यावर विचारले जात आहेत. मुद्दा समजलाय का तुम्हाला? इतर सब्जेक्टवर चेक करा की यापेक्षा जास्त प्रश्न कोणावर विचारले आहेत का. आणि जर तुम्ही अजूनही सायन्सला जर अवॉइड करत असणार की नाही मी सायन्स सोडतोय, त्यातले 1-2 प्रश्न करणार ते करणार, किंवा फक्त मी
जनरल सायन्सचा भाग पूर्व परीक्षेला आहे तोच तेवढा करून जातोय, बस झालं तेवढंच, आणि मी बाकी विषयामध्ये खूप चांगले मार्क मिळणार, हे लक्षात ठेवा की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. इथं तुम्हाला किती मार्क्स मिळालेत किंवा कोणत्या विषयात मार्क मिळाले हे काही कामाचं नाहीये, तुम्ही किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहेत ना हे कामाचं आहे. त्यामुळे असं नको व्हायला की जो भाग तुम्ही सोडत आहात तो भाग दुसरा कोणीतरी करून तो तुमच्या पुढे जातोय. नेहमी हेच विचार करा की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय म्हणून. आय होप की हा मुद्दा क्लिअर झाला असेल, त्यामुळे अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. दुसरं बघा, हे ऑलरेडी सांगितलं मी की जनरल सायन्सवर 12 प्रश्न आहेत, 8 प्रश्न टेक्नॉलॉजीवर विचारले जात आहेत. आता नेक्स्ट आहे काय की याचा आधीनच सिलेबस पण समजून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचे जे मुद्दे आहेत ना ते नंतर समजू. सिलेबस बघा काय आहे. एक बघा की जसं म्हटलं मी तुम्हाला की जनरल सायन्स आहे, तर हा आहे जनरल सायन्सचा भाग, आणि हा जो भाग आहे तो आहे काय तर ज्याला आपण म्हणू की टेक्नॉलॉजीचा भाग आहे. करेक्ट. आता जनरल सायन्स मध्ये जर तुम्ही पूर्व परीक्षेचा सिलेबस जर पाहिलं तर तुम्हाला काय पाहायला मिळतं, तर त्यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स पण आहे, त्यामध्ये रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री पण आहे, त्यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये झुलॉजी पण आहे आणि बॉटनी पण आहे, आणि यासोबत अजून एक विषय त्यामध्ये दिले तो म्हणजे काय तर आरोग्यशास्त्र, ज्यामध्ये आपल्याला रोग, मानवी रोग आहेत ना ते अभ्यास करायचे असतात. इथं तो घटक दिलेला नाही आहे, हा एक विशेषता नोट करा. आणि बाकीचे घटक पूर्व परीक्षेमध्ये आहेत. आणि जर तुम्ही आतापर्यंत म्हणजे पूर्व परीक्षा जर क्लिअर करून इथपर्यंत आलेत, याचा अर्थ तुमचा हा भाग झालेला आहे. ठीक आहे, जनरल सायन्सचा भाग झालाय, जे 4 घटक आहेत. बरं, जर आपण पीवायक्यू जर पाहिले 23 पासून जे जे परीक्षा झालेत, 2 वर्षे झालेत, आणि त्या 2 वर्षात जर तुम्ही पेपर जर पाहिलेत, तर हा घटक ऍज कम्पेअर्ड टू प्रिलिम फारच सोपा आहे. अगदी इझी विचारला जातो, फारच सोपा विचारला जातो पूर्व परीक्षेच्या कम्पेअर जर केलं तर आपण. त्यामुळे फक्त आणि फक्त या घटकासाठी तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे. रिव्हिजन म्हणजेच काय, मी तरी म्हणणार की तुम्ही ऑलरेडी हा घटक केलाय, फक्त प्रॅक्टिस करा म्हणून, बाकी काही या ठिकाणी करायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करा. मी आपला 5 अजून 10 मिनिटांनी सेशन असतो ज्यामध्ये पीवायक्यू, एमसीक्यू भरपूर आपण सॉल्व्ह करून घेतो, तो सेशन रेग्युलर करा. तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे, मला मेसेज टाका, मी याचे तुम्हाला वेळ पुरणार नाही एवढे प्रश्न तुम्हाला शेअर करतो. माझा नंबर तुम्हाला ऑलरेडी बघा शेअर केला होता, 8793382448. फक्त तुमचं नाव टाका आणि हे टाका की माझं ग्रुप बी, ग्रुप सी ची पूर्व परीक्षा क्लिअर झाली आहे, मला मेन्सची सायन्सची प्रॅक्टिस करायची आहे. खूप सारे प्रश्न एनसीआरटी बेस्ड आहे, पीवायक्यू आहे, त्यावर आधारित काही एक्स्ट्रा मी तयार केलेत की आयोगाने कसे विचारले सेम त्या पॅटर्नवर सर्व तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. या घटकाची प्रॅक्टिस अजिबात कमी पडू देऊ नका, सोपा आहे. त्यात मला वाटतं की जर 12 प्रश्न यावर विचारले जात आहेत ना, 12 पैकी तुमचे 11 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे. मी एक प्रश्न का सोडतोय, कारण एक प्रश्न जर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सजीवांच्या वर्गीकरणावर जर आला तर तो असा घटक आहे की फारच जास्त फॅक्च्युअल आहे, आणि तो एक्झाम्पल आपल्या वाचण्यात आलंच असेल याची गॅरंटी नाही. त्याची पण एक मी मोठी लिस्ट तयार केलेली आहे बरं का, खूप मोठी लिस्ट, खूप सारे एक्झाम्पल जमा केलेत, इकडून तिकडून 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 एनसीआरटी घेतले, स्टेट बोर्ड घेतले, आयोगाचे प्रश्न घेतलेत, काही तर मी आयआयटी सॉरी नीटचे जे प्रश्न आहेत तर त्यातून काही एक्झाम्पल घेतलेत आणि एक मोठी लिस्ट तयार केली आहे की जर प्रश्न आलाच तर आपल्याला मिस व्हायला नाही पाहिजे. ती पण लिस्ट तुम्हाला मिळेल, किंवा मग खिमराज सर सायन्स या टेलिग्राम चॅनलला जा, तिथं अॅनिमल क्लासिफिकेशन एक्झाम्पल्स म्हणून एक पीडीएफ मिळेल, ती डाउनलोड करा. पण यामध्ये मला असं वाटतं की 12 आहेत ना, त्यापैकी 11 तरी प्रश्न आपले बरोबर यायलाच पाहिजेत. सोपा आहे, रिपिटेटिव्ह आहे, झालेला भाग आहे, फक्त रिव्हिजनची गरज आहे. यात अजिबात एक्स्ट्रा वेळ घालू नका. आता नेक्स्ट येऊ आपण काय तर या टेक्नॉलॉजीच्या भागाकडे. यात 2च भाग आहेत. 2 भाग म्हणण्यापेक्षा जसं इथं 4 भाग आहेत, 1 2 3 4, मी याला पण 4 भागामध्ये लिहितो. कोणकोणता? पहिला भाग लिहू आपण रिमोट सेन्सिंग, दुसरा लिहू आपण एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, त्यानंतर जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, आणि चौथा भाग आहे काय तर हा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच काय तर आयसीटी. आता याचा अभ्यास कसा करायचा, हा तर भाग अगदी नवीन आहे आणि तुम्हाला एवढाच भाग आता एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे मेनसाठी. नक्की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याआधी केलेलं नसेल, कारण पूर्व परीक्षेला नाहीच आहे ना तो. आता 2च घटक आहेत ऍज पर द सिलेबस, पण आपण त्याला थोडंसं ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला 4 घटक पाहायला मिळतात. आता 4 घटकांमध्ये आणि जनरली मी मेन्स मध्ये मी स्वतः हे नोटीस केलंय की जर
इव्हन तुम्ही राज्यसेवाचे जुने पेपर बघा. जुने म्हणजेच काय की आता तर डिस्क्रिप्टिव्ह झाले ना 25 पासून, 24 पर्यंतचे पेपर बघा. जो घटक फक्त मेन्सला आहे ना, तिथं रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स ची संख्या जास्त पाहायला मिळत आहे. प्रश्न सोपे पण असतात आणि रिपिटेटिव्ह पण असतात. आता आपल्याकडे काय की हा घटक तर अभ्यास तर करायचा आहे. कुठून करायचा आहे? थोड्यात मी बरं चला आता सांगून देतोय. याचा घटक कोणतीही मार्केटमधली पुस्तक घ्या, ज्यामध्ये आपल्याला टॉपिक दिलेला आहे, मागच्या या 2 वर्षाचे पेपर आहेत आणि राज्यसेवाचे काही प्रश्न आहेत. ते जर तुम्हाला दिलेले आहे ती पुस्तक घ्या. मला वाटतंय भस्के सरांची एक पुस्तक आहे टेक्नॉलॉजीची, ती घेतली तरी पण चालेल, किंवा दुसरी कोणतीही मिळेल तरी पण चालेल. पण पुस्तक कोणतीही जरी तुम्ही वाचत असणार, यांच्या फक्त PYQ वर फोकस करा. आणि त्या मी लवकरच काय करतोय, आपल्या युट्यूबला पण मी लवकरच काय करतो, या दोन्ही सेशनवर, दोन्ही टॉपिकवर डिटेल आपण एक सेशन घेऊन टाकू. एक सेशन यावर, एक सेशन यावर. थोडा मोठा होईल, पण त्यात आपण थेरी पण डिस्कस करू आणि जे PYQ आहेत ना ते पण डिस्कस करू. म्हणजे काय होणार की कमी वेळामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सर्व मिळून जाईल. करेक्ट. आता मी म्हटलं की जर तुम्हाला पुस्तक वाचायचीच आहे तर कोणतीही वाचा, पण त्याचे PYQ नक्की सॉल्व्ह करा. त्या PYQ वरूनच थोडंसं स्टडी करा, थोडंसं गुगल करा, थोडंसं चॅट जीपीटी वापरा किंवा इतर कोणता AI प्लॅटफॉर्म वापरा आणि नोट स्टडी करून ठेवून द्या. मी काय म्हटलं की PYQ रिपीट होत आहेत ना, आणि आपल्याकडे फक्त 2 वर्षाचेच PYQ आहेत, फक्त 2 वर्षाचे, तर ते तर करायचे आहेत. पण त्यासोबतच राज्यसेवाचे मागच्या 4-5 वर्षाचे पण करा. हे 2 घटकाचे PYQ घ्यायचेत आणि ते करायचेत बस. मी तुम्हाला सांगतोय, यातले जे 8 प्रश्न विचारले जात आहेत ना, हे 8ही प्रश्न सॉल्व्ह होतील. 8ही प्रश्न सॉल्व्ह होतील. फक्त आणि फक्त PYQ वर फोकस करा. त्या PYQ वर कोणत्या घटकावर भर दिला आहे तो समजून घ्या, त्याचेच नोट्स काढा. बाकी इतर काहीही करायची गरज पडणार नाही तुम्हाला. आणि असं जर केलं तर 20 पैकी तुमचे 19 प्रश्न, चला आपण एक न अजून बफरमध्ये सोडू, 18 प्रश्न तरी सॉल्व्ह व्हायलाच पाहिजेत. आणि हा भाग जर तुम्ही स्किप करत असणार तर मग अवघड आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की डिसाइडिंग फॅक्टर आहे. एक तर बरेच विद्यार्थ्यांना टेक्निकल भाग असल्यामुळे थोडे स्किप करतात, त्यांच्यासमोर आपल्याला जाण्याची एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसरं म्हणजे काय की वेटेज काही कमी तर नाही आहे, बरोबर की नाही? आय होप की ही स्ट्रॅटेजी आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हा जो भाग आहे, हे जे 2 मुद्दे आहेत ना, की टेक्नॉलॉजीचे कोणतेही बुक अभ्यास करायचे आणि PYQ राज्यसेवाचे सुद्धा करायचे आहेत. जुन्या राज्यसेवाच्या सिलेबसमध्ये सुद्धा हे टॉपिक आहेत. येस. चला, बाकी काही डाऊट्स असेल तर परत एकदा मी माझा नंबर आहे तुम्हाला शेअर करतो, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. नंबर आहे काय, 8793382448. या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच राज्यसेवासाठी जर तुम्हाला अभ्यास करायचे तर आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व कव्हर करू, म्हणजे आन्सर रायटिंग सर्व होईल. मेंटरशिप प्रोग्राम आहे, 18 बुक्स आहेत, PDF स्वरूपात क्लास नोट्स आहेत, ह्या सर्व बाबी तुम्हाला इथं मिळतील. सोबत भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI. सर्व क्लासेस आपले लाईव्ह असतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन पाहायला मिळतात. लाईफ टाइम साठी या बॅचची तुम्हाला व्हॅलिडिटी मिळेल. मी ऑलरेडी म्हटलं की भरपूर डिस्काउंट आहे आणि आज म्हणजे 31 मार्च आज ऑफर आहे. आज म्हणजे मंथ एंडला, म्हणजे मागच्या काही 2-3 दिवसापासून, पण ही ऑफर आजपर्यंतच आहे, उद्यापासून नाही. त्यामुळे ऑफरचा नक्की लाभ घ्या. आता फायनल फीस किती आहे, दर महिन्याला जर इन्स्टॉलमेंट भरले तर किती भरावे लागतील, त्यासाठी नंबर दिलाय ना, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. नेक्स्ट आहे काय, राज्यसेवा मेनची तयारीसाठी एक स्पेशल आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केलेला आहे, तो जॉईन करता येईल तुम्हाला. आणि यावर्षी राज्यसेवाच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेन्सला जे आहे त्यांना एक गुरुकुल प्रोग्राम आहे, आन्सर इव्हॅल्युएशन साठी फार इम्पॉर्टंट आहे आणि सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं रिवॉर्ड सुद्धा आहे. यासोबत ग्रुप बी ग्रुप सी जर तुम्हाला प्रॉपर 0 पासून स्ट्रॅटेजी आखायची आणि प्रॉपर स्टडी करायचा आहे तर आपल्याकडे ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच अवेलेबल आहे. यात पण लक्षात ठेवा की भरपूर डिस्काउंट अवेलेबल आहे. आय होप की क्लिअर झालं असेल. नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.